श्रद्धा आणि अंधविश्वास यांच्या लढाईमध्ये शेवटी विजय हा श्रद्धेचाच होतो, कारण श्रद्धा हा सत्याचा अविभाज्य भाग आहे। अशीच एक मर्डर मिस्ट्री केस आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची। तारीख 20 ऑगस्ट 2013 दाभोळकरांची पुण्यामध्ये गोळ्या झाडून हत्या केली जाते। याच दिवशी ठाणे जिल्ह्यात मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल या दोन गुंडांना ठाण्यातील मुंब्रा येथून अटक होते। त्यांच्याकडे जे पिस्तूल सापडते त्याची कलिना येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी होते आणि फॉरेन्सिक अहवालात याच पिस्तुलातून डॉक्टर दाभोळकरांवर गोळ्या झाडण्यात आल्या हे सिद्ध होते। यानंतर तब्बल 1.5 वर्षांनी 15 फेब्रुवारी 2015 या दिवशी कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या होते आणि यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि अनेक पुरोगामी मंडळींसह तपास यंत्रणाही आरोप करतात की ज्या पिस्तुलातून दाभोळकरांची हत्या झाली त्याच पिस्तुलाने पानसरे यांची देखील हत्या झाली। जर दाभोळकरांच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल त्याच दिवशी पोलिसांना मिळाले होते तर या आरोपाचा सरळ अर्थ असा निघतो की पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील पिस्तूल पानसरेंच्या मारेकऱ्यांना दिले, त्याच बंदुकीतून पानसरेंची हत्या केली आणि परत ते पिस्तूल पोलिसांच्या ताब्यात आणून दिले। किती हास्यास्पद आहे हे सर्व। यातून एक स्पष्ट होते की कसेही करून केवळ सनातन संस्थेला यामध्ये गोवायचे आहे। या कटाचा एक भाग म्हणून अनिसवाले आणि तपास यंत्रणा यांनी असे बेछूट आरोप केले आणि नंतर स्वतःच तोंडघशी पडले। सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याकडून मर्डर वेपन मिळाले त्यांना काही दिवसांनी जामीन मिळाला। मर्डर वेपन हा सर्वात मोठा पुरावा असूनही ना तपास यंत्रणांनी ना दाभोळकर कुटुंबियांनी या दोघांच्या जामिनाला विरोध केला आणि ज्यांच्याकडे कोणतेही मर्डर वेपन सापडले नाही ना कोणता पुरावा सापडला त्या डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांच्या जामिनाला मात्र तपास यंत्रणा आणि दाभोळकर कुटुंबियांनी जोरदार विरोध केला। शेवटपर्यंत त्यांना जामीन मिळू दिला नाही। यातून दाभोळकर कुटुंबीय आणि तपास यंत्रणा यांना खरेखुनी पकडायचे नसून केवळ सनातन संस्थेलाच दोषी ठरवायचे होते हे स्पष्ट होते। या केसमध्ये बरीच तथ्ये आणि खोटे साक्षीदार कोर्टासमोर आणले गेले। कोण होते या सर्वांच्या मागे? धर्माचा प्रसार करणाऱ्या एका लहानशा सनातन संस्थेला विनाकारण या केसमध्ये का गोवले गेले? त्यांनी अनिश्चित घोटाळे बाहेर काढले म्हणून का त्यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध उघडकीस आणले म्हणून? दाभोळकरांच्या जुलमी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला कडाडून विरोध केला म्हणून? अशी अनेक गूढ रहस्य या केसमध्ये अजूनही लपलेली आहेत। ती जाणून घेण्यासाठी आपण पुढचा एपिसोड नक्की पहा। सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं।